नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे विज्ञान या मालिकेमध्ये आज आता आपण मृत्यूची कारणं काय आहेत, म्हणजे वैयक्तिक स्तरावरची कारणं आणि या विश्वाच्या रचनेमध्ये मृत्यू अस्तित्वात असण्याची कारणं काय आहेत ते आपण आजच्या भागात समजावून घेणार आहोत. आधीच्या भागामध्ये जेव्हा आपण मृत्यूचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाच एक प्रकारे त्या विवेचनाच्या दरम्यान आपण मृत्यू येण्याचं एक कारण जे आहे ते समजावून घेतलेलं होतं. आपल्याला आठवत असेल तर बघा की चेतनेची उत्क्रांती किंवा चेतनेचा विकास ज्या गतीने होत राहतो त्या गतीने चेतना अभिव्यक्त करण्याची जी साधनं आहेत म्हणजे मन, प्राण आणि शरीर, त्या साधनांचा तेवढ्या वेगाने विकास होत नाही आणि त्या दोहांमधली दूरी वाढत जाते. त्या दोहांमधलं अंतर म्हणजे चेतना वेगाने विकसित पावते आणि शरीर मात्र क्षीण होत जातं, दुर्बल होत जातं, अक्षम होत जातं. आणि जेव्हा पराकोटीचं त्या दोघांमध्ये अंतर निर्माण होतं, विसंवाद निर्माण होतो, तेव्हा मग त्या चैत्य पुरुषाला हा देह सोडून जाणं भाग पडतं. हे आपण मागच्या भागामध्ये समजावून घेतलेलं होतं. आज आता आपल्याला त्याहीपेक्षा तपशिलात थोडंसं जाऊन अधिक वेगवेगळी कारणं काय असू शकतात आणि ही प्रक्रिया घडताना नेमक्या कोणत्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात हे आज आपण समजावून घेणार आहोत. तर बघा, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, आपल्याला त्याच्या निधनाची वार्ता कानी येते, तेव्हा आपण पहिला प्रश्न सहसा असा विचारतो की कशाने गेले ते. मग ती जी काही कारणं सांगितली जातात, म्हणजे हार्ट अटॅक आला बाबा, किंवा नाही ते अनेक महिने अंथरुणाला खिळलेले होते, आजारीच होते ते, किंवा काही नाही वय जास्त झालं होतं त्यातून मृत्यू आला, अशी वेगवेगळी कारणं आपण जी सांगत असतो ती कारणं ही बहुधा ही फक्त शारीरिक स्तरावरची कारणं असतात. म्हणजे मेडिकल सायन्स जी कारणं आपल्याला सांगतं ती कारणं बहुधा या स्तरावरची असतात. परंतु मदर आणि श्री अरविंद ही जी कारणं सांगतात मृत्यूची ती अशी शारीरिक स्तरावरची नाहीत. ते म्हणतात हा शारीरिक स्तर जो आहे, म्हणजे कधी कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असेल, म्हणजे अपघाती निधन झालेलं असेल, किंवा कोणावर प्राणघातक हल्ला झाला असेल, त्यातून कोणाला मरण आलेलं असेल, किंवा अशी आजारपणाची वगैरे वृद्धत्वाची इतर जी काही कारणं असतील, श्री अरविंद असं म्हणतात की ही फक्त बाह्यवर्ती यंत्रणा झाली, पण त्याच्या आतमध्ये जी खोलवरची कारणं आहेत ती कारणं आपल्याला बहुधा माहिती नसतात, कारण तेवढ्या खोलात आपण शिरत नाही. पण मदर श्री अरविंद मात्र ते आत्ता आपण अनेकदा त्याचा उच्चार केलेला आहे, त्याचा पुनरुच्चार मला आत्ताही करायला आवडेल की मदर आणि श्री अरविंद वैज्ञानिकाच्या भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतात. त्याच्यावर त्यांचे प्रयोग चालू असतात. प्रयोगातून निष्कर्ष काढणं, पुन्हा त्याची पडताळणी करणं, पुन्हा वेगळा काही नवीन अनुभव आला तर त्या निष्कर्षामध्ये पुन्हा दुरुस्ती करणं, अगदी ह्या पद्धतीने या दोघांचंही जीवनाकडे आणि तितकंच मृत्यूकडे बारकाईने लक्ष आहे. त्याचा ते अभ्यास करतायत. आता मदर तर या क्षेत्रातल्या अत्यंत निपुण आहेत, हे आपण मागच्याही भागामध्ये पाहिलं. तरी त्या देखील कधी संवाद साधताना म्हणतात की आत्ता हा मृत्यूचा जो अनुभव आला त्यातनं मला हे शिकायला मिळालं. पुन्हा पुन्हा त्यांच्या बोलण्यामध्ये अशा गोष्टींचे उल्लेख येतात. म्हणजे सतत नवीन शिकत राहणं, सतत ते आपलं जे संशोधन आहे ते अधिक परिपूर्ण, अधिक बिनचूक कसं होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, हे आपल्याला माहिती असेल.
तर आता प्राथमिक स्तरापासून आपण सुरुवात करूया. म्हणजे व्यक्तीला मृत्यू येतो त्याची कारणं काय काय असू शकतात. त्यातलं अगदी ढोबळमानाने पहिल्यांदा पाहायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल, मदर असं म्हणतात बघा, इट इज प्रिसाइजली बिकॉज द बॉडी डिकेज, डिक्लाइन्स अँड एंड्स इन अ कम्प्लीट डिग्रेडेशन दॅट डेथ बिकम्स नेसेसरी. म्हणजे हा जो देह आहे तो काय होतो, तो क्षीण व्हायला लागतो, तो दुर्बल व्हायला लागतो आणि मग हळूहळू त्याचं मागच्या भागात आपण पाहिलं त्याप्रमाणे त्याचं डिसेंट्रलायझेशन व्हायला लागतं. म्हणजे व्यक्ती जेव्हा शरीरामध्ये असते तेव्हा तिच्या शरीरातल्या सगळ्या पेशी एका केंद्राभोवती या एकवटलेल्या असतात आणि जेव्हा तिच्यामध्ये क्षय व्हायला लागतो त्याचं विकेंद्रीकरण व्हायला लागतं आणि मग कालांतराने त्या पेशी इतक्या विखुरल्या जातात की त्यांच्यामधला एकसंधपणा हरवून जातो. म्हणजेच या देहाचा जो आकार आहे तो विघटन पावायला सुरुवात होते. या प्रक्रियेलाच मृत्यू असं आपण म्हणतो. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तेव्हा शरीराची ही अशी अवस्था झाल्यामुळे म्हणजे पेशींचं डिसेंट्रलायझेशन झाल्यामुळे मृत्यू येतो हे एक कारण आपल्याला लक्षात येतं. इथे लक्षात येईल की या देहाचा जो उपयोग चैत्य पुरुषाला करून घ्यायचा असतो तो उपयोग संपुष्टात आलेला आहे. तो देह आता हवं ते काम करू शकत नाहीये असं दिसतंय. मग हे आपल्याला अगदी वरवर पाहताना सुद्धा दिसतं की व्यक्ती जसजशी वयोवृद्ध होऊ लागते तसतशी तिला नेहमीची कामं आहेत ती कामं सुद्धा करणं मुश्किल व्हायला लागतं. कोणाच्या तरी आधाराची गरज लागते आणि म्हणजेच हळूहळू तो देह काम करेनासा होत आहे असं लक्षात येतं आणि मग कालांतराने तो देह गळून पडतो म्हणजे मृत्यू येतो. त्याचं दुसरं कारण वेअर अँड टेअर. म्हणजे त्या देहाचा इतका वापर झालेला आहे. आयुष्यभर जो व्यक्ती झगडा करत असते परिस्थितीशी असेल अन्य कोणत्या गोष्टींची असेल त्यातनं तिच्या शरीरातली जी प्राणशक्ती आहे ती हळूहळू क्षीण व्हायला लागते आणि त्याच्या अतिवापरातून मग ती एके दिवशी त्या सगळ्याला एक प्रकारे बळी पडते. आणि त्याचबरोबर नुसतंच तिची शक्ती खर्च होते हे एवढं एकच कारण नाही आहे. तर ती शक्ती कुठून मिळते तर ती शक्ती एकतर अन्नग्रहणामधनं मिळते किंवा विश्वामधल्या शक्तींच्या आदानप्रदानातून मिळते किंवा तिसरी गोष्ट म्हणजे उच्चतर शक्तीकडून ही शक्ती तिला प्राप्त करून घेता येते. पण सामान्य माणसाला अन्नसेवन आणि विश्वातल्या ज्या तिच्यासारख्याच वावरणाऱ्या व्यक्ती आहेत तिच्याकडून प्राणशक्तीचं आदानप्रदान एवढे दोनच मार्ग माहिती असतात. उच्च शक्तीकडून प्राणशक्ती कशी मिळवायची याचं ज्ञान तिला नसतं. म्हणजे हे अज्ञान हे एक कारण असतं आणि दुसरं म्हणजे अक्षमता. या दोन्ही गोष्टींमुळे तिच्या शरीरातली जी खर्च झालेली ऊर्जा आहे ती तिला परत भरून काढता येत नाही आणि मग कालांतराने ती व्यक्ती मरण पावते. आणखीन एक आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटेल परंतु मदर त्यांच्या अनुभवातनं जे विविध स्तरावरचे त्यांचे अनुभव आहेत मृत्यूचा खोलवर अभ्यास करताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट अशी आली आहे की ह्या बॉडी सेल्समध्ये आपल्या देहाच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्येच एक नाट्य अनुभवण्याची त्यांना रुची आहे, त्यांना गोडी आहे. म्हणजे बघा आपण लगेच लक्षात येण्यासाठी उदाहरण घेऊया. काहीतरी बडा खेला होने वाला है असं म्हटल्यानंतर चटकन लक्ष वेधलं जातं बघा.
काहीतरी प्रचंड भयानक घडणार आहे असं कोणीतरी बोललं की सगळं लक्ष वेधलं जातं. त्यामध्ये जी नाट्यमयता असते त्या नाट्यमयतेमुळे फक्त व्यक्तीच वेधली जाते असं नाही, तर तशाच प्रकारच्या नाट्यमयतेची आवड आपल्या शरीरातल्या पेशींना असते. आणि म्हणून असं काहीतरी एकदम खळबळजनक, सनसनाटी असं आपण ज्याला म्हणतो तसं काहीतरी घडावं अशी त्यांच्यामध्ये पण उर्मी असते असं मदर म्हणतात. आणि त्यामुळे हे जे मरण आहे ते एक प्रकारे आवश्यक होऊन बसतं. म्हणजे आता लक्षात येईल, मागचा संदर्भ विचारात घ्या. एरवी सुद्धा शांतपणाने पेशी मरण पावतायत. आपण मागे पाहिलं की दररोज काही लाख पेशी मरण पावतायत आणि तेवढ्याच नव्याने जन्माला येतात. पण ते अगदी शांतपणाने चाललेलं आहे. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळत नाहीये, इतक्या शांतपणाने ते होतंय. पण तो शांतपणाच कदाचित त्या शरीरातल्या पेशींना मानवत नाही. त्यांना वाटतं असं काहीतरी सनसनाटी झालं पाहिजे. आणि मग मृत्यू हे त्याच्याकडे जाणारं एक पाऊल असं आपल्या लक्षात येतं. वयोवृद्धत्व याच्याविषयी मदर म्हणतात बघा. म्हणजे त्यांना प्रश्न असा विचारलाय की आता हे शरीर अगदी जीर्ण झालेलं आहे, किती काळ हे आता काम करणार आहे, तर आता गेलेलंच बरं नाही का? तेव्हा मदर काय म्हणतात बघा. उत्तर अतिशय महत्वाचं आहे. वयाच्या संदर्भात इथे विचार मांडलाय. म्हणजे व्यक्ती वयाने मोठी असेल तिच्याही बाबतीत तिथे सांगितलेलं आहे, आणि भलेही व्यक्ती वयाने लहान असेल पण ती एका आध्यात्मिक उंचीवर जाऊन पोचलेली असेल तर तिने मरण स्वीकारावं का, याच्याही कडे मदर इथे बोलण्याच्या ओघात निर्देश करता आहेत. महत्वाचं आहे, बघूया. So long as we are in body, whatever its age and difficulties, तिचं वय किती का असेना आणि त्याच्या शरीराला किती का त्रास सहन करायला लागत असेना का, it is certain that we have something to do or learn in it. जोपर्यंत देह आहे, या पृथ्वी तलावर त्याचं अस्तित्व आहे, तोपर्यंत ईश्वरी इच्छेनुसार तुम्ही काहीतरी नवीन शिकणं किंवा काहीतरी या जीवनामध्ये करणं अजून शिल्लक आहे, ही ईश्वराची इच्छा लक्षात घेतली पाहिजे. अँड धिस कन्व्हिक्शन, हा ठाम विश्वास तुमच्या ठिकाणी तुम्ही दृढ केला पाहिजे की नाही, ज्या अर्थी मला मृत्यू येत नाहीये त्या अर्थी या जीवनात करण्यासारखं मला काहीतरी शिल्लक आहे किंवा नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे. आता शिकण्यासारखं असं म्हणत असताना कुठला तरी कला, छंद वगैरे अशाच गोष्टी नाहीत, तर जीवन जे अनुभवातनं धडे देत असतं ते धडे शिकणं याचा समावेश प्रामुख्याने इथे होतो. आणि हे शिकण्यासारखं आहे अजून काहीतरी शिल्लक. धिस कन्व्हिक्शन गिव्स द नेसेसरी स्ट्रेंथ टू फेस ऑल विसिसिट्यूड्स. आणि मग त्यामुळे ही जर एकदा दृढ अशी भावना मनामध्ये तयार झालेली असेल तर जीवनातले कितीही चढउतार आले, अगदी व्यक्ती परस्वाधीन झालेली असेल, आसन्न मरण अवस्थेत असेल, तरी त्या जीवनातले चढउतार सोसायचं बळ तिला या धारणेमधनं मिळतं असं मदर म्हणतात. पुढे आणखीन सांगतायत बघा. वयाचा जो मुद्दा आहे ना, वन मस्ट नॉट बी इन अ हरी अँड हॅसन द डिपार्चर. मरणाची किंवा या जीवनातून पुढे जाण्याची व्यक्तीने विनाकारण घाई करता कामा नये. इव्हन इफ इट इज फॉर द इटर्नल रिपोज. चिरविश्रांती घेण्यासाठी त्या व्यक्तीला जायचं आहे तरीही ते त्याची घाई करता कामा नये. किंवा ब्युटिट्यूड ऑफ नथिंगनेस. आपण निर्वाणा, मोक्ष, मुक्ती यासारख्या गोष्टी म्हणतोय, त्याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा व्यक्तीने अशी घाई करता कामा नये. म्हणजेच थोडक्यात, जोपर्यंत ईश्वराने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे तोपर्यंत ते जीवन आहे तशा परिस्थितीत स्वीकारणं आणि त्याला सामोरं जाणं हे इथे अभिप्रेत आहे. ॲज लॉंग ॲज वी आर इन अ बॉडी, अनडाऊटेडली
वी हॅव येट समथिंग टू डू ऑर लर्न देअर इन. परत एकदा पुनरुच्चार केलाय मदननी याचा. जोपर्यंत आपण या देहात आहोत तोपर्यंत आपल्याला या जीवनात काहीतरी करण्यासारखं आहे, अन्यथा काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि ते जोपर्यंत तुमचं पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला मरण येणार नाहीये. पुढे हे एक कारण झालं, म्हणजे वृद्धत्व हा एक भाग झाला. डिसेंट्रलायझेशन ऑफ कॉन्शियसनेस तो मुद्दा आपण विचारात घेतला. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याकडे बोलण्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्यातनं जे समज गैरसमज निर्माण होतात त्याच्याशी संबंधित एक मुद्दा इथे मदर मांडतात, समजावून घेऊया तो. बघा, आपण व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा काय म्हणतो? तिचा प्राण तिला सोडून गेला. प्राण म्हणजे प्राणशक्ती तिच्यातनं नाहीशी झाली असं आपण म्हणतोय. आता आपण स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये हे जे सगळे भाग समजावून घेतले. हा फिजिकल बीइंग आहे, व्हायटल बीइंग, मेंटल बीइंग आणि हा सायकिक बीइंग. ठीक आहे. तर हे जे बीइंग्ज आहेत त्या बीइंग्ज मधल्या मदर काय म्हणतायत बघा. If your most material vital being goes out, it doesn't make you die. It puts you in catalepsy, but it doesn't make you die. आपली ही जी समजूत आहे की प्राण निघून गेला की व्यक्ती मरण पावते, मदर इथे स्वच्छ शब्दात सांगताय की तुमच्यामधला व्हायटल बीइंग जरी निघून गेला तरी सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. शरीर गळून पडतं हे आपल्याला माहिती आहे. मदर असं म्हणतायत की चैत्य पुरुष म्हणजे जेव्हा अंतरात्मा निघून जातो तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्ती मरण पावते, तोपर्यंत ती व्यक्ती मरण पावत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर चैत्य पुरुष, ज्याला आपण अंतरात्मा म्हणतो, तो जोपर्यंत देहामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत व्यक्ती देहामध्ये शिल्लक राहते. ठीक आहे. आता मृत्यूच्या कारणांपैकी पुढचं कारण ते असं सांगितलंय त्यांनी. आता ही दोन कारणं एकमेकांशी निगडीत अशी आहेत ज्याचा आपण मागच्या भागात उल्लेख केलाय, पण थोडं तपशिलात आता इथे समजावून घेऊया. डेथ इज नॉट अ डिव्हाइन लॉ but a deeply ingrained habit of the physical consciousness through millennia of repetition. आणि म्हणून आपल्याला ते मदरचं वाक्य जर आठवत असेल तर बघा, of all habits death is the most obstinate. थोडं समजावून घेऊया. death is not a divine law. आणि म्हणूनच मदर त्याला फॉल्सहूड म्हणतात किंवा मदर त्याला डेथला खरं अस्तित्वच नाहीये, रिअल एक्झिस्टन्सच नाहीये त्याला, असं जे म्हणतात ते ह्याचसाठी. डिव्हाइन लॉ काय आहे, म्हणजे दैवी योजना काय आहे. आणि आत्ता आपल्याला इथे या जीवनामध्ये जो अनुभव येतो तो दुःखाचा येतो, संकटाचा येतो, काळोखाचा येतो, मृत्यूचा येतो. हे सगळे जे अनुभव येतात ते अनुभव सगळे दिव्य योजनेचा भाग होते का? त्याच्या संबंधी मदरनी अगदी शाळकरी वयातल्या मुलांना सुद्धा कळावं अशी एक गोष्ट सांगितली, पण त्या गोष्टीमध्ये मोठं तथ्य आहे. ते तथ्य आपण समजावून घेऊया. आणि त्या निमित्ताने आपल्याला मृत्यू कधी आणि कसा निर्माण झाला तो आधी नव्हता, तो नंतर एका कोणत्या तरी टप्प्यावर या मॅनिफेस्टेशनमध्ये म्हणजे या विश्वरचनेत दाखल झाला. तो कसा दाखल झाला समजावून घेऊया. बघा, ही जी विश्वाची रचना आहे त्या रचनेमध्ये परब्रह्माने विश्वनिर्मिती करण्याचं काम विश्वमातेवर सोपवलं. स्वतःमधनंच विश्वमातेची निर्मिती केली आणि विश्वमातेला सांगितलं की तू हे सगळं विश्व निर्माण कर. तेव्हा त्या विश्वमातेने 4 विभूती तयार केल्या.
तिच्या कामामध्ये तिला मदत करण्यासाठी म्हणून 4 विभूतींची निर्मिती तिने केली. त्या विभूती कोणत्या होत्या? तर एक होती चेतना, कॉन्शियसनेस. दुसरी शक्ती होती प्राणशक्ती किंवा ज्याला आपण जीवनशक्ती म्हणतो ती शक्ती. त्याच्यानंतर आनंद आणि सत्य. या 4 विभूतींची निर्मिती तिने केली. आणि आता त्या 4 विभूतींच्या माध्यमातून पुढचा सगळा विश्व व्यापार निर्माण होईल हे अपेक्षित होतं. ते करत असताना या 4ही विभूतींनी वास्तविक विश्वमातेच्या आणि पर्यायाने परब्रह्माच्या संपर्कात राहणं, त्यांच्या इच्छेची अंमलबजावणी करणं हे अपेक्षित होतं. पण जेव्हा या 4 विभूती निर्माण झाल्या तेव्हा त्यांच्यामध्ये आपणच श्रेष्ठ असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांचा विश्वमातेशी आणि पुढे पर्यायाने परब्रह्माशी असलेला संपर्क तुटला. त्यांना वाटलं मीच सर्व समर्थ आहे, मी विश्व निर्माण करू शकतो, अशी भावना यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यातून मग म्हणजे बघा, विश्वमातेशी आणि परब्रह्माशी त्यांचा असलेला संपर्काचा धागा तुटला आणि त्यातून काय निर्माण झालं? ते विभूती ज्या कारणासाठी निर्माण झालेल्या होत्या त्याच्या अगदी विरोधी अशा गोष्टी निर्माण झाल्या. म्हणजे चेतनेमधून मूळ चेतना, विश्वाची जी ईश्वरी योजना आहे, इथपर्यंतचा भाग विश्वाची ईश्वरी योजना आहे. ठीक आहे, डिव्हाइन लॉ असं ज्याला आपण म्हणू, ती इथपर्यंत. पण ते मूळ रूपाला विसरल्यामुळे चेतनेचं रूपांतर अचेतनेमध्ये झालं, प्राणाचं किंवा जीवनाचं रूपांतर मृत्यूमध्ये झालं, आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये झालं आणि सत्याचं रूपांतर मिथ्यत्वामध्ये झालं, असं मदर सांगताहेत. आणि हे जे आहेत, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्यांना मदरनी असुर असं म्हटलेलं आहे. यांना म्हटलं विभूती आणि त्यांच्यातूनच निर्माण झालेले हे 4 असुर. आता हे 4 असुर असल्यामुळे आपलं जीवन दुःखमय, कष्टमय, संघर्षमय आहे. मग आपल्याला दिव्य जीवन जर अनुभवायचं असेल तर काय करायला पाहिजे? हे जे असुर आहेत त्यांच्यावर विजय संपादन केला पाहिजे किंवा त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे. म्हणजे आत्ता ते जे या दिव्य योजनेच्या पेक्षा विपरीत, त्याच्या विरोधी जे ते वागतायत त्यांना त्या विरोधापासून परावृत्त केलं पाहिजे. तसं केल्यानंतर मग हे जीवन दिव्य जीवनामध्ये परिवर्तित होऊ शकेल. आणि हा सगळा प्रयत्न मदर श्री अरविंद यांनी चालवलेला होता. त्यामध्ये मदर सांगतायत की ह्या 4ही असुरांचं परिवर्तन करायचं, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणायचा किंवा त्यांना ते डिझॉल्व्ह होऊन जातील असं पाहायचं. हे करण्याचं काम मदर करत होत्या. तेव्हा त्या म्हणल्या की अचेतन हा जो असुर होता, अचेतनतेचा तो असुर, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, याच्यामध्येही परिवर्तन झालं आणि ते विलय पावलं. मुळामध्ये मिथ्यत्वाचा जो असुर होता, त्या म्हणजे फॉल्सहूड, त्याचा जो असुर होता त्याने इथल्या पृथ्वीवरच्या काही व्यक्तींना स्वतःचं माध्यम बनवलं आणि त्या माध्यमातून तो या पृथ्वीवर अजूनही त्याचं राज्य टिकवून आहे. एक प्रकारे मृत्यूच्या असुराबाबत काय झालं? तर मृत्यूच्या असुराला इथे जसं ह्याने केलं होतं, मिथ्यत्वाच्या असुराने केलं होतं की कोणाचं तरी माध्यम बनवायचं आणि स्वतःची सत्ता चालू ठेवायची, तसं यालाही करायचं होतं. पण त्याला ते शक्य झालं नाही आणि त्याचं कन्व्हर्जन सुद्धा होऊ शकलेलं नव्हतं.
अशी ही सगळी कहाणी आहे. आणि म्हणून आता आठवत असेल तर बघा, मागच्या एका भागामध्ये आपण म्हटलं होतं की माणसं मृत्यूला तो अटळ आहे असं समजतात, अशी त्यांची पक्की धारणा असल्यामुळेच मृत्यूमध्ये रूपांतरण घडवणं हे अतिशय बिकट झालेलं आहे असं मदर जे म्हणल्या त्याचा संदर्भ आता आपल्या लक्षात येईल. की लोकांना हे मान्यच नाहीये की मृत्यू अटळ नाही. आता अलीकडच्या काळामध्ये शास्त्रज्ञ त्या दिशेने प्रयत्न करतायत. ही एक प्रकारे चांगलीच खूण म्हटली पाहिजे की शास्त्रज्ञांना आता कुठेतरी ही शक्यता दिसायला लागलेली आहे की हे शरीर मरणच पावलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. त्याच्या अमरतेच्या बाबतीत ते आता प्रयत्नशील आहेत. परंतु माणसामध्ये असलेली ही धारणा हीच मृत्यूला देवत्व बहाल करते बघा, आपण मागे पाहिलं होतं. आणि म्हणून हा संघर्ष अधिक बिकट होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनुष्याची ही धारणा कशामधून निर्माण झालेली आहे तर लाखो वर्षांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. म्हणजे आपल्या वडिलांचं, आजीचं, आजोबांचं, त्याच्याही आधीच्या पिढीतल्या लोकांची मरणं माहिती आहेत, ऐकिवात आहेत. आणि त्यातून हे असंच असतं ही धारणा त्याच्यामध्ये पक्की होत गेलेली आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकतं हा विचारच व्यक्ती करत नाही. आणि मग ती सवय अधिकाधिक दृढमूल होत जाते आणि त्यातून मग एक दिवस मृत्यू हा अपरिहार्य होऊन बसतो. पण मदर काय म्हणतायत बघा, इट इज ओनली अ हॅबिट ऑफ व्हॉट इज हॅपनिंग ॲट धिस मोमेंट. धिस मोमेंट, पुढच्या वेळेला, पुढच्या क्षणी ते तसं असलंच पाहिजे असं नाही, हा त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ आहे. अँड दॅट इज एक्झॅक्टली द कॉज ऑफ डेथ. आणि हेच मृत्यूचं कारण आहे असं त्या म्हणतात. श्री अरविंद इथे मृत्यूचं आणखीन एक कारण सांगतात ते असं की चैत्य पुरुषाचं प्रभुत्व हे त्याची जी साधनं आहेत म्हणजे मन, प्राण, शरीर याच्यावर पुरेशा प्रमाणात ते प्रभुत्व निर्माण झालेलं नसतं. आणि म्हणून चैत्य पुरुषाचा अमरता हा जो गुण आहे तो त्यांच्यापर्यंत संक्रमित झालेला नसतो. त्यामुळे चैत्य पुरुष अमर्त्य आणि ही साधनं मात्र मर्त्य अशी स्थिती दिसून येते. ते एका साधकाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात बघा, इफ द सायकिक इज इन फुल कंट्रोल then death can be postponed or overcome. जर चैत्य पुरुष या व्यक्तीवर पूर्णतः नियंत्रण स्वतःचं प्रस्थापित करू शकेल तर मग त्या स्थितीमध्ये ती व्यक्ती स्वतःचा मृत्यू लांबवू शकते किंवा त्याच्यावर विजय मिळवू शकते. मदरनीही एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे बघा की चैत्य पुरुषाची सत्ता व्यक्तीवर निर्माण व्हायची म्हणजे काय करायचं तर मन, प्राण, शरीर ही जी साधनं आहेत त्यांची चैत्य पुरुषाच्या भोवती गुंफण व्हायला पाहिजे. म्हणजे ते सगळे एका सरळ रेषेत आले पाहिजेत. म्हणजे मन भलतीकडेच धावतंय, प्राण दुसऱ्याच दिशेने काहीतरी त्याची वाटचाल चाललेली आहे, शरीर तिसरंच काहीतरी सांगतंय. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये विसंवाद असता कामा नये. तर चैत्य पुरुष ज्या कारणासाठी या पृथ्वी तलावर आलेला आहे म्हणजे त्यांनी ज्या कारणासाठी देह धारण केलेला आहे त्या कारणाच्यासाठी म्हणजे त्या ध्येयासाठी असं आपण म्हणूया मन, प्राण, शरीर तिघही प्राणपणाने झटत असतील तर ह्याचा अर्थ असा की चैत्य पुरुषाच्या भोवती त्याची अगदी सुव्यवस्थित अशी गुंफण झालेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये असताना चैत्य पुरुषाचं पूर्णतः नियंत्रण या मन, प्राण, शरीरावर असतं आणि मग त्याला मृत्यू लांबवता येणं किंवा त्याच्यावर मात करता येणं हे शक्य होतं असं ते म्हणतात. अदरवाईज तसं नसेल तेव्हा काय म्हणजे बहुसंख्य माणसं ह्याच स्थितीमध्ये असतात. कशी? इन दॅट वे he becomes a true individual master of himself and his destiny. जेव्हा ते प्रभुत्व असतं
तेव्हा त्याची स्वतःवर सत्ता असते आणि त्याच्या नियतीवर पण त्याची सत्ता प्रस्थापित त्याला करता येते. अदरवाईज अन्यथा काय होतं? ही इज अ प्लेथिंग ऑफ फोर्सेस दॅट टॉस हिम अबाउट लाईक अ पीस ऑफ कॉर्क ऑन अ रिव्हर. ही आपल्या सगळ्यांची, तुम्हा आम्हा सगळ्यांची ही स्थिती असते, कारण आपल्याला अजून चैत्य पुरुष सापडलेला नाही. आपण मन प्राण शरीरामध्ये पृष्ठवरती चेतनेमध्येच जीवन आपलं सगळं चाललेलं आहे. तेव्हा त्याची स्थिती कशी असते? तर तो या विश्वातल्या ज्या शक्ती आहेत वेगवेगळ्या, चांगल्या वाईट सगळ्या, त्या शक्तींच्या हातचं तो बाहुलं बनलेला असतो. आणि मदननी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की नदी पात्रामध्ये त्या पाण्यावरती, त्या प्रवाहामध्ये एखादं लाकडी बूच, बाटलीचं बूच असतं ना, ते जे पडलेलं असतं, तर ते जसं त्या पाण्याच्या प्रवाहावर कसंही हेलकावत असतं, मध्येच गटांगळ्या खातं, परत वरती येतं, तशा प्रकारची आपली सैरभैर स्थिती असते, असं मदर इथे सांगतात. आणखीन एक कारण असं असू शकतंय बघा, की ज्या विरोधी शक्ती आहेत, त्या विरोधी शक्ती व्यक्तीमधली दुर्बलता किंवा भीती किंवा त्याच्यामधली अचेतनता जी आहे, त्या चेतनेला हाताशी धरतात आणि त्याच्या माध्यमातून मृत्यू अलीकडे खेचून आणतात किंवा ती व्यक्ती मग रोगांची शिकार होते. आपल्याला हा सगळ्यांना अनुभव आहे. आता करोनाच्या काळामध्ये चांगल्या धडधाकट असणाऱ्या व्यक्तीसुद्धा मृत्युमुखी पडल्याची आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. कशामधनं हे आलं? तर मनावर भीतीचं जे सावट निर्माण झालं, त्या सावटातून अशा प्रकारचे मृत्यू घडून आले हे आपल्याला माहिती आहे. इथे या निमित्ताने आता आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. तो म्हणजे मदरनी असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत व्यक्ती स्वतःहून मरणाला मान्यता देत नाही, म्हणजे हो ठीक आहे, मी आता मरायला तयार आहे, असं व्यक्ती स्वतःहून संमती देत नाही, तोपर्यंत तिला मरण येऊ शकत नाही, असं मदर म्हणतात. काय म्हणतात बघा मदर? इट इज अ फॅक्ट इफ नथिंग, absolutely nothing in you consents to die, you will not die. यातून कदाचित आपल्या हाती एक सूत्रच मिळाल्यासारखं आपल्याला वाटतंय की अरे वा, हे चांगलं आहे की, म्हणजे मला जोपर्यंत मरायचं नाहीये तोपर्यंत मरण येणार नाही. पण मग आपण अशाही व्यक्ती बघत असतो ना की ज्या तोंडाने म्हणत असतात की नाही नाही, मला अजून जीवन जगायचंय, मला मरायचं नाहीये. अगदी मरणाच्या दारात पोचलेल्या त्या व्यक्ती असतात, आकांड तांडव करत असतात, रडत असतात की नाही, मला मरण नकोय. मग असं असताना सुद्धा त्यांना मरण का बरं आलं? त्याचं कारण मदर इथे सांगतायत बघा, की आपलं व्यक्तिमत्व एकसंध आपण बनवलेलं नाहीये. हे वेगवेगळे भाग आपल्यामध्ये. कदाचित त्या व्यक्तीचं मन म्हणत असतं की नाही, मला मरायचं नाहीये, मला अजून जगायचंय. पण त्याच्या व्यक्तिमत्वातला दुसरा एखादा भाग म्हणजे प्राण किंवा शरीर हे थकलेलं असतं, जीवनाला वैतागलेलं असतं, कंटाळलेलं असतं आणि त्यांनी कधीतरी संमती दिलेली असते की बास झालं हे, आता किती काळ हे असं दुःखी कष्टी जीवन जगत बसायचंय, पुरे झालंय आता. त्यांनी हे एवढं म्हणणं सुद्धा मृत्यू येण्यासाठी पुरेसं असतं, असं मदर म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला खरोखर मरण येऊ नये असं वाटत असेल, तेव्हा काय स्थिती असली पाहिजे? तर तुमच्या अस्तित्वातल्या अगदी एकाही घटकानी, एकाही पेशीनी असं आपण म्हणूया, त्याला मान्यता देता कामा नये. आणि हे बहुधा असं होत नाही. त्या व्यक्तिमत्वातले जे विसंवाद असतात, त्या विसंवादातून कधी ना कधीतरी व्यक्ती पराभूत मानसिकतेत जाते आणि म्हणते ठीक आहे, आता मरण आलं तरी परवडलं, या जीवनातनं सुटका होईल, अशी तिची काहीतरी चुकीची पण ती धारणा असते आणि त्यातून ती व्यक्ती असं
म्हणते, त्याला संमती देते आणि मग मृत्यू येतो. हा एक भाग. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्याला जोडून अशी, म्हणजे हे जे सूत्र आपण पाहतो आहोत त्यामध्ये 2 गोष्टी अंतर्भूत आहेत. एक तर व्यक्तीने संमती दिलेली असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईश्वरी इच्छा त्या व्यक्तीबाबत तशी असणं. ह्या 2 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू घडून येतो, असं मदरनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा काय म्हणतात मदर. बट युजली वन गिव्स वे, फॉर वन मस्ट स्ट्रगल, वन मस्ट बी स्ट्रॉंग, वन मस्ट बी व्हेरी करेजियस अँड एन्ड्युरिंग, must have a great faith in the importance of life. जीवन कशासाठी हवंय? केवळ वासना, इच्छा, भोग घेत राहण्यासाठी, सुखसोयी अनुभवण्यासाठी नाही. त्या व्यक्तीला जीवनाचं महत्त्व समजलेलं असलं पाहिजे की मी इथे कशासाठी आलेली आहे. हे महत्त्व त्या व्यक्तीला कळलेलं असेल तर मग तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तिच्या जोडीला असतील की तिच्यामध्ये संघर्ष करण्याची तयारी असेल, म्हणजे मृत्यूशी 2 हात करण्याची तयारी असेल, ती स्वतः सशक्त असेल, धैर्यवान असेल, चिकाटी तिच्यामध्ये असेल, तर मग मृत्यूवर विजय मिळवणं शक्य होऊ शकतं, असं त्या म्हणतात. बघा, द लॉर्ड मेक्स यू डाय ओनली विथ युअर कन्सेंट. ईश्वराची इच्छा आहे पण तुम्ही संमती दिली नाहीत तर, आणि संमती म्हणजे कशी? पूर्णांशांनी संमती तुम्ही दिली नाहीत तर मग तुम्हाला मृत्यू येऊ शकणार नाही. युअर कन्सेंट इज नेसेसरी फॉर यू टू डाय अँड अनलेस ही डिसाइड्स यू कॅन नेव्हर डाय. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्रित असतील तेव्हा मृत्यू घडून येतो, असं त्या म्हणता आहेत. बघा, श्री अरविंदांनी याचं एक कारण असंही सांगितलेलं आहे, अनादर इनर पर्पज ऑर युटिलिटी ऑफ द प्रेझेंट लाईफ बीइंग कम्प्लिटेड. म्हणजे ह्या जीवनामध्ये ती व्यक्ती ज्या कारणासाठी म्हणून आलेली होती ते तिचं कार्य पूर्ण झालं, अशाही स्थितीमध्ये व्यक्ती इथून निघून जायचं असं ठरवू शकते. ही शक्यता आहे. पण इथे परत मदरचे बोल आपल्या कानामध्ये निनादतात, ते म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला इथे ठेवलेलं आहे त्या अर्थी तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे किंवा काहीतरी करण्यासारखं आहे, हे लक्षात ठेवून आपलं जीवन कायम ठेवलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला आठवतं आहे. बघा, हे कार्य जेव्हा त्या व्यक्तीचं झाल्यासारखं होतं तेव्हा मदरनी असं सांगितलेलं आहे की चैत्य पुरुषांनी विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट हेतूने देह धारण केलेला असतो. ते कार्य पूर्ण झालं असं चैत्य पुरुषाला जेव्हा वाटतं तेव्हा मग तो अलगदपणाने त्यातून विड्रॉ होऊ शकतो, त्यातून निघून जाऊ शकतो आणि मग तेव्हा कोणताही त्रास नाही, कोणताही आजारपण नाही, काही अपघात नाही, अगदी शांतपणाने ती व्यक्ती निघून गेली असंही होऊ शकतं. म्हणजे मृत्यूचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांमधली जी काही कारणं असतील ती कारणं आणि त्यातून कसा मृत्यू आला हे पण आपल्याला इथे स्पष्ट व्हायला मदत होतीये. बघा, आणखीन एक भाग इथे महत्त्वाचा आहे. जसं आपण पेशींमधलं विकेंद्रीकरण पाहिलं त्याच पद्धतीने अगदी एक सूक्ष्म असा भाग तोही मदरनी आपल्याला सांगितलेला आहे. तो म्हणजे बघा, त्या सांगतायत की हा चैत्य पुरुष, ठीक आहे, आणि हे जे बाह्यवर्ती आपलं अस्तित्व आहे, मन प्राण शरीराचं बाह्यवर्ती अस्तित्व, ह्या दोन्हींच्या दरम्यान म्हणजे ह्याला यांना जोडणारा एक सूक्ष्मसा धागा असतो ज्याला मदर सिल्व्हर कॉर्ड असं म्हणतात. आणि हा जो धागा आहे तो या जीवनामध्ये आपल्याला कायम ठेवत असतो, म्हणजे तोपर्यंत आपला देह कायम असतो. पण जेव्हा काही कारणाने
या दोघांमधला असलेला तो धागा हिसकावल्यासारखा होतो किंवा तो काही कारणामुळे तोडला जातो, तेव्हा मग त्या व्यक्तीला मृत्यू येतो असं मदर म्हणतात. अर्थात हे लक्षात घेऊया की हा धागा म्हणजे आपल्या दृष्टीला दिसेल अशा प्रकारचा तो धागा नाही, हा सूक्ष्म देहाशी संबंधित असलेला भाग आहे. त्यामुळे तो धागा अदृश्य आहे, पण तो अनुभवता येतो अशा प्रकारचा तो धागा आहे. आता इथपर्यंत आपण व्यक्तिगत स्वरूपामध्ये व्यक्तीला मरण येण्याची जी काही कारणं आहेत ती समजावून घेतली. आता ह्या सगळ्यातनं आपल्याला घेण्यासारखी नक्की गोष्ट कोणती, तर ती अशी की जोपर्यंत आपण ह्या देहाशी संबंधित असलेल्या गोष्टींशी, म्हणजे ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्या गोष्टींशी जोपर्यंत आपण चिकटून राहिलेले असतो, तोपर्यंत आपल्याला मरणाचं अतोनात दुःख होतं. कारण शरीर हेच सर्वस्व किंवा शरीरामध्ये असलेले मन प्राण हेच सर्वस्व आहे. शरीराला अत्यंत महत्त्व आहे, एवढीच त्याची धारणा असते. ह्याच्या पलीकडे काही आहे, चैत्य पुरुष म्हणून काही आहे, आत्मा म्हणून काही आहे, याची जाणीवच ज्याला नाही आहे त्याच्यासाठी मरण दुःखद असतं. पण जो देहाचं महत्त्व जाणून आहे, देह कमी महत्त्वाचा आहे असं नाही, पण तो सर्वस्व नाही हे ज्याला माहिती आहे, त्याच्याही पेक्षा जीवन जे आपण पाहिलं देहविरहित जीवन पण आहे, म्हणजे देहाच्या विरहित अस्तित्व सुद्धा आहे, याची ज्याला स्वतःच्या अनुभवातनं जाण असते, त्या व्यक्तीसाठी मरण हे असं दुःखद ठरत नाही. ती व्यक्ती मरणाला सहज सामोरी जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर पूर्णयोग आपल्याला सांगतो ते असं की जेव्हा ही अतिमानसिक चेतना या पृथ्वी तलामध्ये स्थिर स्थावर होईल, तेव्हा मृत्यूची आवश्यकताच राहणार नाही. मृत्यू ही एक यंत्रणा आहे, ठीक आहे. ती कशासाठी वगैरे काय हे थोडं आता तपशिलात आपण समजावून घेणार आहोत. ती यंत्रणा अतिमानसिक चेतना पृथ्वी चेतने स्थिर स्थावर झाल्यानंतर त्याची आवश्यकता उरणार नाही असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा आता आपण थोडेसे या यंत्रणेमध्ये, म्हणजे हा जो सगळा विश्वव्यापार आहे, या विश्वव्यापारामध्ये मृत्यूची आवश्यकता का, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचं कारण काय आहे हे थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे श्री अरविंदांनी 5 कारणं सांगितलेली आहेत. अगदी तर्कशुद्ध अशी मांडणी श्री अरविंदांनी केलेली आहे त्यांच्या लाईफ डिव्हाइन या ग्रंथामध्ये. आणि त्याचं सेनापती बापट यांनी केलेलं मराठी भाषांतर उपलब्ध आहे, ते दिव्य जीवन या नावाने. त्यातल्या पहिल्या खंडामध्ये मृत्यू, वासना आणि असामर्थ्य या नावाचा एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये ही कारणं आलेली आहेत, ती आपण एक एक करून विचारात घेणार आहोत. ज्यांना या विषयामध्ये अधिक तपशिलात शिरण्याची इच्छा आहे त्यांनी हे प्रकरण अगदी मुळातून आवर्जून वाचावं. आपण होता होईल तेवढं त्यातला सार घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण मुळातनं वाचणं याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो. तर ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतंय त्यांनी ते प्रकरण मुळातनं वाचण्यासारखं आहे. श्री अरविंद मृत्यूचं पहिलं कारण सांगतायत ते असं की मृत्यू का आवश्यक होऊन बसतो, तर व्यक्ती जेव्हा या विश्व पसाऱ्यामध्ये जन्म घेते तेव्हा तिच्यामध्ये जी शक्ती आहे किंवा तिच्यामध्ये जे द्रव्य आहे ते द्रव्य आणि हे विश्वामध्ये असलेलं द्रव्य यांच्यामध्ये जे नातं असतं ते नातं कसं असतं, तर ते जीवो जीवस्य जीवनम या पद्धतीचं असतं. म्हणजे काय म्हटलंय बघा त्यांनी,
त्यांनी असं म्हटलंय की अन्न म्हणून कोणाला तरी खाणारा हा स्वतःही कोणाचे तरी अन्न होतो आणि खाल्ला जातो. जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ हा आहे की एक व्यक्ती दुसऱ्याला खात असते. म्हणजे आपण अन्न ग्रहण करतो म्हणजे काय, ते खात असतो. आणि जो अन्न ग्रहण करणारा आहे म्हणजे आपण, हेही कोणाचं तरी खाद्य असतं. आणि अशा रीतीने ही अन्न साखळी चालू असते, हे आपल्याला विज्ञानाने माहिती आहे. मग ही जी रचना आहे, या रचनेमध्ये 3 गोष्टी आल्या. एक म्हणजे भक्ष्य. ठीक आहे, भक्ष्य म्हणजे जे खाल्लं जाणार आहे ते. दुसरं भक्षक म्हणजे खाणारा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भक्षणाची क्रिया, भक्षणाची शक्ती. या 3 गोष्टी आल्या. ठीक आहे, श्री अरविंद असं म्हणतात, या तिन्ही मधली एखादी गोष्ट कमी पडते आणि त्यातून मरण घडून येतं. म्हणजे काय, तर कदाचित असं होतं की हा सगळा फक्त अन्नाशी संबंधित नाही, हे समजण्यासाठी म्हणून उदाहरण आहे. पण शक्तींच्या व्यापाराबाबतीत पण हे असंच चाललेलं असतं. म्हणजे आपण कोणाकडनं तरी शक्ती घेत असतो, म्हणजे शक्ती खात असतो, आपण एक प्रकारे ग्रहण करत असतो, ती भक्षण करत असतो. आपल्यामधून दुसऱ्या कोणाला तरी शक्ती पास ऑन होत असते, म्हणजे त्या व्यक्तीचं आपण खाद्य बनलेलो असतो. आणि ही सगळी प्रक्रिया जी चालते ती कोणत्या शक्तीच्या आधारे, तर ती भक्षण शक्तीच्या आधारे चालते. मग ह्या सगळ्यातलं संतुलन जेव्हा कायम असतं तेव्हा त्या व्यक्तीचं जीवन सुरळीतपणाने चालू असतं. पण या तिन्हीपैकी एखाद्याही घटकामध्ये जर असंतुलन निर्माण झालं तर मग व्यक्ती तिचा प्रवास मृत्यूच्या दिशेने सुरू होतो. ते काय म्हणतात बघा, तर एकतर भक्षण करण्याची शक्ती कमी पडते. म्हणजे भक्ष्य विपुल प्रमाणात आहे, पण ते ग्रहण करून पचवण्याची शक्तीच त्या व्यक्तीची कमी होते. हा एक प्रकार, त्यातून मृत्यू घडून येतो. दुसरं कारण म्हणजे भक्षण शक्ती त्याच्याकडे पुरेशी आहे, पण वातावरणामध्ये त्याला भक्ष्यच मिळत नाही, म्हणजे त्याला खाद्यच मिळत नाही आणि त्यातून मृत्यू घडून येतो. आणि तिसरं कारण असं की तो ज्याचं भक्ष्य आहे तर ते भक्ष्य तो दुसऱ्याला व्यवस्थित पुरवू शकत नाही, हे तिसरं कारण. आणि ह्या तिन्ही कारणांमध्ये आत्ता आपण म्हटलं तसं कुठलंही एक कारणामध्ये बिघाड झाला की त्यातून मृत्यू घडून येतो, म्हणजे तो समतोल हरवल्यासारखा होतो. ही 3 कारणं सांगितली. आता दुसरं आणखीन एक कारण सांगितलं, हे परत भक्ष्य आणि भक्षकाचंच नातं पुढे चालवलं. त्यामध्ये ते म्हणतात की आपलं शरीर आणि प्राण या दोघांमध्येही भक्ष्य आणि भक्षण असं नातं आहे. म्हणजे प्राण शरीराचं भक्षण करतो आणि शरीर प्राणाचं भक्षण करतो. एकमेकांना खातात असं आपण समजूया. म्हणजे एकमेकांचा वापर करून जीवन जगत असतात. त्या दोघांमध्येही असंतुलन झालं तर व्यक्ती मरणपंथाला लागते. आणि हे सांगत असताना श्री अरविंदांनी आणखीन एक खुलासा केलेला आहे, तोही समजून घेण्यासारखा आहे. पूर्वीच्या काळामध्ये बघा, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये साधारणतः इंग्रजी पद्धतीचं शिक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा जे पदवीधर होते ते मोठ्या प्रमाणामध्ये अल्प वयामध्ये मृत्युमुखी पडायचे, असं एक सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्या काळच्या वर्तमानपत्रामध्ये पण याचे दाखले आलेले आहेत. तर त्याचं कारण काय असावं, तर तेही कारण इथे ओघामध्ये श्री अरविंद सांगतायत बघा. परिस्थितीवर बुद्धिपुरस्सर मात करण्याची जीवनाची धडपड, बुद्धीचा विकास यत्न आणि विकास या गोष्टी जीवनाचे संरक्षण अधिक अवघड करणाऱ्या आहेत. कारण वरील गोष्टींमुळे
शरीरातील जीवनशक्तीचा म्हणजे प्राणशक्तीचा खर्च एरवीपेक्षा पुष्कळच अधिक होतो. शरीराकडे जीवनशक्ती करता सारखी वाढती मागणी होऊ लागते. शक्तीचा मूळ पुरवठा पुरवू शकणार नाही इतकी ही मागणी मोठी होत जाते. पुरवठा आणि मागणी यांचे मूळ प्रमाण बिघडून जाते. नवे शरीरानुकूल प्रमाण बसण्यापूर्वी कित्येक व्याधी शरीरात उत्पन्न होतात आणि मग ती व्यक्ती मरण पावते. म्हणजे आत्ता जे आपण पाहिलं की शरीर आणि प्राण यांचा भक्षभक्षण असं नातं आहे. शरीरामध्ये बुद्धीचा वापर अतोनात प्रमाणात झाला तर शरीर प्राणशक्तीकडे मागणी करत राहतं की अजून प्राणशक्ती हवी आहे, अजून प्राणशक्ती हवी आहे. आणि ती प्राणशक्ती जेवढी त्या शरीरामध्ये आहे त्याच्यापेक्षा त्याची मागणी वाढते. मग त्या दोन्हीमध्ये असंतुलन निर्माण होतं आणि मग ती व्यक्ती अल्पवयामध्ये मृत्युमुखी पडते. असं त्याचं कारण श्री अरविंद इथे सांगतायत बघा. आणखीन एक कारण सांगतायत. जसं बुद्धीचा अतिवापर हे कारण सांगितलं, तसंच आणखीन एक कारण म्हणजे व्यक्तीचा परिस्थितीशी जो झगडा चालू असतो. आपल्याला असं माहिती असतं बघा, काही व्यक्तींना त्यांच्या सभोवतालची परिस्थिती इतकी बिकट असते की त्या परिस्थितीशी दोन हात करून म्हणजे अगदी सारखं परिस्थितीशी झगडा करतच त्यांचं जीवन चाललेलं असतं. अशा वेळेला तिचा जो प्रयत्न असतो, काय म्हणतात बघा, परिस्थितीवर मात करण्याची कोणत्याही शरीरातील जीवनाची धडपड ही परिसरातील शक्तींमध्ये विरोधी प्रतिक्रिया निर्माण करते. हा सगळा शक्तींचा व्यापार चाललेला आहे या विश्वामध्ये. तेव्हा एक व्यक्ती जेव्हा त्या परिस्थितीच्या विरोधात लढा देण्यासाठी उभी राहते, मोठ्या धैर्याने कष्टाने त्याला सामोरी जाण्याचा प्रयत्न करते, तिचे ते प्रयत्न पाहून त्या विरोधी शक्ती ज्या आहेत म्हणजे त्या तिच्याशी विरोधी परिस्थितीतल्या शक्ती ज्या आहेत त्यांच्यामध्ये प्रतिक्रिया निर्माण होते. या शक्तींनाही आपापले साध्य साधायचे असते. म्हणून त्यांच्यावर मात करू पाहणाऱ्या जीवनशक्तीचा खटाटोप त्यांना असह्य होतो. त्या तिच्यावर उलटतात आणि बंड करून तिच्यावर हल्ला करतात. म्हणजे अशा रीतीने परिस्थितीवर मात करू पाहणारी जी व्यक्ती आहे तिचा आणि त्या परिस्थितीचा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा एकीकडे त्या व्यक्तीची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीमध्ये असलेल्या ज्या विविध शक्ती आहेत त्या शक्ती म्हणजे एकास अनेक. आणि ही व्यक्ती तिची शक्ती तुलनेने दुर्बल आणि अतिशय बलवान अशा शक्ती. तेव्हा हा जो असमान सामना आहे त्यामध्ये त्या व्यक्तीची शक्ती संपुष्टात येते आणि मग ती व्यक्ती मरण पावते. असंही एक कारण त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचं कारण की जे आपल्याला आपल्या बुद्धीला अगदी सहज रीतीने समजण्यासारखं आहे, ज्याचा उल्लेख आपण मागच्या भागात थोडासा केलेला होता, तो असा की हे जीवन अमर्याद आहे. जीवनामध्ये विविध रूप आहेत, विविध घटना आहेत, प्रसंग आहेत, विविध गोष्टी आहेत. हे किती आहे? अनंत आहे. आणि मन प्राण शरीर युक्त आपण कसे आहोत? आपण अमर्यादित आहोत का? आपण अनंत आहोत का? आपल्यातला चैत्य पुरुष अनंत आहे, आत्माही तसाच आहे. परंतु या दोन्हीशी आपला अजून एक प्रकारे परिचयच नाहीये. म्हणजे स्वतःच्या अनुभवातनं त्यांचा परिचय नाहीये. त्यामुळे मन प्राण शरीर म्हणजेच आपण अशी आपली समजूत असल्यामुळे आपण कसे आहोत? शांत आहोत. म्हणजे ज्याला अंत आहे असे आपण आहोत. आणि दुसरं समर्याद आहोत, मर्यादित आहोत. आपल्या क्षमता मर्यादित आहेत, तुटपुंज आहेत. तेव्हा आपल्या या शांत समर्याद व्यक्तिमत्वामधून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, तो या विश्वात पसरलेल्या अनंततेचा अनुभव घ्यायचा आहे. विश्वाच्या पलीकडे असलेल्या म्हणजे विश्वातीत असलेल्या ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे.
आणि हा सगळा अनुभव आपल्याला एवढ्या मर्यादित कालावधीमध्ये कसा घेता येणार? मर्यादा आहेत आपल्यावर. त्याच पद्धतीने अचेतनाकडून चेतनेकडे आणि दिव्य चेतनेकडे जो प्रवास चालायचा आहे तो इतका साधा सोपा नाहीये. तो अनेक जन्मांचा प्रवास आहे. तेव्हा त्या एकाच जन्मामध्ये हा एवढा सगळा लांबलचक प्रवास एखादी व्यक्ती करू शकेल हे संभवनीय नाही. त्यामुळे मग त्याला मृत्यू आत्ताच्या यंत्रणेमध्ये, हे परत लक्षात ठेवायचं, हे आत्ताच्या यंत्रणेनुसार हे आपण मनामध्ये अधोरेखित करून ठेवायला हरकत नाही की आत्ता विश्वाची रचना ही अशी आहे की तो अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला हा देह सोडावा लागतो आणि मग नवीन जन्मात आपण जातो. पुन्हा आपल्या शरीरामध्ये नवीन शक्ती ओतली जाते, नवीन चैतन्य ओतलं जातं, नवीन क्षमता आपण धारण करतो आणि त्या सगळ्या नवजीवनानिशी पुढच्या जीवनामध्ये आपण सामोरे जातो नवीन अनुभवाला. अशा रीतीने ज्ञानाचा, अनुभवाचा, प्रकाशाचा साठा करत करत, संचय करत करत मग आपली ही वाटचाल चाललेली असते. ती अचेतनाकडून दिव्य चेतनेकडे चाललेली ती वाटचाल असते. या प्रदीर्घ वाटचालीमध्ये आपण मध्ये मध्ये मुक्कामाचं ठिकाण असल्याप्रमाणे जणू काही थांबतो. ते थांबणं म्हणजे मृत्यू. तिथे थोडा विसावा आपण घेतो. तो विसावा घेतल्यानंतर पुन्हा ताजेतवाने होऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. अगदी तसं हे जीवन आणि मृत्यू यांचं स्वरूप आहे. आजच्या भागामध्ये आपण व्यक्तिगत स्तरावर म्हणजे व्यक्तीला मृत्यू येण्याची कारणं काय ती समजावून घेतली. त्याच पद्धतीने या वैश्विक रचनेमध्ये मृत्यूची ही जी अपरिहार्यता असल्यासारखी दिसते आहे ती का हेही आज आपण समजावून घेतलं. मृत्यूला वास्तविकता कशी नाही, तो दैवी योजनेचा भाग कसा नाही, तर त्यामुळे मृत्यू नाहीसा होणंच कसं आवश्यक आहे जर आपल्याला दिव्य जीवन जगायचं असेल तर. या सगळ्याचा धांडोळा आजच्या भागामध्ये आपण घेतला. तूर्तास आत्ता आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.